नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्या आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, कर्जमाफी संदर्भातली एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आलेली आहे। ती धक्कादायक बातमी काय आहे तर मित्रांनो, देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कर्जमाफीच्या संदर्भातलं एक मोठं वक्तव्य केलेलं आहे। तो मोठं वक्तव्य अशा संदर्भात आहे की मित्रांनो, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी होणार नाही। याचं कारण काय आहे, अर्थमंत्र्यांनी का असा निर्णय घेतलेला आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या माझी माहिती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। शेतकरी मित्रांनो, देशातील शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफी देण्याचा कोणताही प्रस्ताव सध्या केंद्र सरकारच्या विचाराधीन नसल्याची महत्त्वाची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत दिली। गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाफीच्या मागणीवरून सुरू असलेल्या चर्चांना पूर्णविराम देतानाच कृषी क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सरकार कर्जमाफीऐवजी इतर आर्थिक उपाययोजनांवर भर देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून वेळेवर आणि पुरेसा कर्ज पुरवठा उपलब्ध करून दिला जात असून सुधारित व्याज सवलत योजनेअंतर्गत 3 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज सवलतीच्या दरात दिले जात आहे। याशिवाय शेतीशी संबंधित इतर कामांसाठी विनातारण मिळणाऱ्या अल्पमुदतीच्या कर्जाची मर्यादा 1.60 लाखांवरून 2 लाखांपर्यंत वाढवण्यात आली आहे। यात 17 सशस्त्र दलांच्या जवानांसाठी एक दिलासादायक घोषणा करताना अर्थमंत्र्यांनी अपंगत्व निवृत्तीवेतनावरील कर सवलत कायम राहणार असल्याचे सांगितले। 1922 पासून सुरू असलेली ही सवलत नव्या आयकर कायदा 2025च्या अंमलबजावणीनंतरही तशीच सुरू राहील। यासाठी वित्त विधेयक 2026 मध्ये विशेष तरतूद करण्यात आली आहे। देशातील सुमारे 89,598 जवान सध्या हे निवृत्ती वेतन घेत असून लष्करी कर्तव्य बजावताना अपात्र ठरलेल्या जवानांच्या वैद्यकीय श्रेणींचे वर्गीकरण कडक निकषांनुसार केले जात असल्याचेही त्यांनी नमूद केले। जवानांच्या हिताचे रक्षण करणे हेच सरकारचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे अर्थमंत्र्यांनी सभागृहात ठामपणे सांगितले। तर मित्रांनो, अशा प्रकारे या कर्जमाफीच्या संदर्भातली ही महत्त्वपूर्ण माहिती समोर आली होती की नेमकं अर्थमंत्र्यांनी काय या कर्जमाफीबद्दल असं वक्तव्य केलं। अपेक्षा करतो की माहिती तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला असंच सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला पुढेही असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहायला मिळतील। धन्यवाद।